मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. मुंबईमध्ये वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा सुकर आणि जलद गतीने व्हावा यासाठी मुंबईमध्ये अनेक टप्प्यांमध्ये वाहतूक व्यवस्था सुरू केली जात आहे. सध्या पाहायला गेलं तर मुंबईमध्ये टॅक्सी आहे, बस आहे, ओला उबेर आहे, यासोबतच रेल्वे प्रवास सुद्धा आहे. मात्र याला आता जोडलं जात आहे ते म्हणजे मोनो आणि मेट्रोचं जाळं. मुंबईकरांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करता येऊ नये, याशिवाय मुंबईकरांचा प्रवास सुकर व्हावा याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण या मुंबईत केल्या जातात. याची जोड म्हणजे मुंबईकरांना मेट्रो आणि मोनोचं जाळं देऊन मोठ्या प्रमाणात प्रवास जो आहे तो मुंबईकरांचा सुकर करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि याच्याच माध्यमातून जर पाहायला गेलं तर अनेक मेट्रोचे टप्पे सध्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेले आहेत. आणि आता महत्वाचा आणि बहुचर्चित टप्पा असा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे, तो म्हणजे मेट्रो लाईन 3चा. खरं तर मेट्रो लाईन 3चा पहिला टप्पा तो म्हणजे RAJVLR ते BKC असा हा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. आणि तो सेवेत दाखल झाल्याच्या नंतर मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद सुद्धा त्याला मिळालेला आहे. आणि आता याच मुंबई मेट्रो लाईन 3 मधील दुसरा टप्पा म्हणजे टप्पा अ हा जो आहे तो BKC ते आचार्य यात्रे चौक म्हणजे वरळी नाका अशा प्रकारचा हा दुसरा टप्पा आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या टप्प्याचं उद्घाटन झाल्याच्या नंतर आज आहे 9 मे, उद्या आहे 10 मे, म्हणजे 10 मे पासून हा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. तर आता या टप्प्यामध्ये नेमकं काय काय असणार आहे, या टप्प्यामध्ये किती स्थानक असणार आहे, या टप्प्याचं तिकीट किती असणार आहे, ज्या प्रकारे BKC ते आचार्य यात्रे चौक या मार्गाचं तिकीट किती असणार आहे, आणि हा टप्पा नेमका कसा असणार आहे, याच्यातील मेट्रो कशी असणार आहे, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. BKC ते आचार्य यात्रे चौक या दुसऱ्या टप्प्याचं आज उद्घाटन झालं. आणि या उद्घाटनानंतर या प्रवासासाठी एकूण तिकीट किती असणार आहे हे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण रेल्वे स्थानकामध्ये दाखल झालो. रेल्वे स्थानकामध्ये दाखल झाल्याच्या नंतर तुम्हाला BKC स्थानकातील या तिकीट काउंटर्स त्या ठिकाणी जायचं आहे. तिकीट काउंटरला तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला ज्या मार्गावरती जायचंय त्या मार्गाचं तिकीट तुम्हाला तिकडे अवेलेबल होणार आहे. इथे तुमचं तिकीट स्वीकारलं जाणार आहे. तुम्ही इथे तिकीट घेऊ शकतात. आणि कुठपासून कुठे जाण्याचं तिकीट आहे त्याची किंमत सुद्धा इथे दिलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना एकंदरीत कोणत्या ठिकाणाहून कुठे जायचं ते सहजरित्या कळणार आहे. आता ज्या प्रकारे आपण रेल्वे स्थानकांमध्ये जातो तिकडे तिकीट विंडो असतं आणि त्यासोबतच तिकीट मशीन सुद्धा असतं. तिकीट विंडो प्रमाणे तिकीट मशीन सुद्धा आहे. तर आपण तिकीट मशीनच्या ठिकाणी जाणार आहोत. तिकीट मशीनच्या ठिकाणी जाऊन आपण एकंदरीत या ठिकाणी कशा प्रकारे तिकीट आहे हे आपण जाणून घेणार आहोत. साधारणतः आपण पाहतो की हे संपूर्णपणे आपण पाहतो की सध्याचं तिकीट आपल्याला पाहायला मिळत आहे जे पहिल्या टप्प्याचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी BKC म्हणजे ज्या स्थानकामध्ये आता आपण उभे आहोत, BKCचं सध्या आपण पाहायला गेलं तर इकडनं तिकीट जर JVLR ला जायचं असेल आपल्याला तर त्याचं तिकीट आपण पाहतो सिंगल जर्नी आपण पाहतोय 50 रुपये आहे. 50 रुपये आपण इकडे सिलेक्ट केली, प्रोसीड टू पे केली की आपल्याला या ठिकाणी तिकीट जे आहे ते मिळणार आहे. त्याचसोबतच आपण जर पुढे आलो या ठिकाणी सध्याचं जे आपण पाहतोय की आचार्य यात्रे चौक म्हणजे आता आपण पाहायला गेलं तर आचार्य यात्रे चौक ज्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे ते म्हणजे BKC बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे BKC ते आचार्य यात्रे चौक अशा या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे. याचं तिकीट जर आपण पाहिलं तर BKC पासून जर आपण पाहायला गेलं तर सध्या BKC स्थानकात आहोत. आणि BKC वरून जर आपण पाहायला गेलं तर आचार्य यात्रे चौकापर्यंत जे किमान तिकीट आहे कमाल भाडं आहे ते म्हणजे 40 रुपये आहे. आणि प्रत्येक स्थानकामध्ये प्रवास करायचा असेल तर त्याचं तिकीट सुद्धा देण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत BKC पासून धारावी पर्यंत जायचं असेल तर तिकीट 10 रुपये आहे. शीतला देवी मंदिरापर्यंत जायचं असेल तर 20 रुपये तिकीट आहे. दादर मेट्रो स्थानकापर्यंत जायचं असेल तर 30 रुपये आहे. सिद्धिविनायक पर्यंत जायचं असेल तर 30 आहे. वरळी पर्यंत जायचं असेल तर 40 आहे. आणि आचार्य यात्रे चौक पर्यंत जायचं असेल तर 40 रुपये. अशा प्रकारचं हे तिकीट सध्या प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेलं आहे.
विशेष म्हणजे थेट जर आपण आरे जेवेलर पासून जर तुम्हाला आचार्य यात्रे चौक असा मोठा टप्पा जर गाठायचा असेल तर संपूर्णपणे तिकीट जे आहे ते 60 रुपये असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना परवडणाऱ्या दरामध्ये ही मेट्रो लाईन 3चा टप्पा जो आहे तो उपलब्ध होताना पाहतो. आता मेट्रो तिकीट काढल्याच्या नंतर मेट्रोच्या प्रवासासाठी तिकीट काढल्यानंतर आता नेमकी मेट्रो कशी आहे ही आपण आता पाहणार आहोत. तिकीट काढल्यानंतर आपलं बॅग चेकिंग केल्यानंतर आपल्याला जायचं आहे रेल्वे स्थानकामध्ये आणि मी सध्या आलेलो आहे रेल्वे स्थानकामध्ये. मेट्रो लाईन 3च्या दुसऱ्या टप्प्याचं जे उद्घाटन होत आहे त्याच्यातलं बीकेसी स्थानक कसं हे तुम्ही पाहतात. लांब लचक इतकं मोठं हे बीकेसी स्थानक आहे. बीकेसी स्थानकात दाखल झाल्याच्या नंतर नेमकं बीकेसी स्थानक कसं आहे ते आपण पाहणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे आता बीकेसी प्रत्येक स्थानकावरती या मेट्रो लाईन 3च्या संपूर्ण मार्गाची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण आराखडा इकडे पाहतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण पाहतोय आरे जेव्हीएलआर आहे. कारण ही जी मेट्रो लाईन 3चा जो टप्पा आहे तो आरे जेव्हीएलआर ते कप परेड आहेत आणि प्रत्येक स्थानकाची लाईनी स्थानकं जी आहे ती देण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर सर्वप्रथम स्थानक येतं ते म्हणजे आरे जेव्हीएलआर, त्यानंतर आहे सीप, त्यानंतर आहे MIDC अंधेरी, त्याच्यानंतर आहे मरोळ नाका, त्यानंतर आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे T2 आणि त्याच्यानंतर आहे सहारा रोड, त्यानंतर आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T1, त्याच्यानंतर आहे सांताक्रूज मेट्रो, वांद्रे कॉलनी, कुर्ला कॉम्प्लेक्स, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय सध्या आपण थांबलेलो आहे. आता ज्या स्थानकामध्ये ही ट्रेन थांबते त्यावेळेला असा हा रेड कलरचा सिग्नल स्थानकामध्ये आल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर ट्रेनचा दरवाजा येतो, मेट्रोचा दरवाजा येतो उघडतो. त्याच्यानंतर धारावी स्थानक येतं, शीतलादेवी स्थानक आहे, दादर मेट्रो आहे, सिद्धिविनायक आहे, वरळी स्थानक आहे, आचार्य यात्रे चौक आहे. जो टप्पा आता उद्घाटन होतोय तो म्हणजे कुर्ला कॉम्प्लेक्स ते आचार्य यात्रे चौक, ज्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे 7 स्थानक असलेला हा दुसरा टप्पा आज जो तो उद्घाटन होत आहे. त्याच्यानंतर विज्ञान केंद्र आहे, महालक्ष्मी मेट्रो आहे, जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो आहे, त्यानंतर ग्रँट रोड मेट्रो आहे, गिरगाव आहे, काळबादेवी आहे, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो आहे, त्यानंतर हुतात्मा चौक आहे, चर्चगेट मेट्रो आहे, विधान भवन आहे आणि कप परेड. अशा प्रकारे आपण पाहतो की हा संपूर्ण मार्ग आहे मेट्रो लाईन 3चा अंडरग्राऊंड मेट्रोचा मार्ग आहे. आता स्थानकामध्ये दाखल झालो. स्थानक नेमकं कसं आहे ते पाहिलं. स्थानक पाहिल्याच्या नंतर आपण जाणार आहोत ट्रेनमध्ये. ही मेट्रो जी आहे ती इथे लागलेली आहे. या मेट्रोमध्ये आपण प्रवेश करणार आहोत आणि मेट्रोमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर नेमकी आतून मेट्रो कशी आहे ही आपण पाहणार आहोत. चला तर स्थानकामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण तिकीट काढली. तिकीट काढल्यानंतर आपलं बॅग चेकिंग झालं आणि बॅग चेकिंग झाल्यानंतर स्थानकात आलं, संपूर्ण स्थानक पाहिलं आणि स्थानक पाहिल्यानंतर आपण आता ट्रेनमध्ये म्हणजेच मेट्रोमध्ये आलेलो आहोत. मेट्रोमध्ये आल्याच्या नंतर मेट्रो आतून कशी आहे ही पाहणार आहोत. सध्या पाहायला गेलं तर एकदम पूर्णपणे पाहिलं तर ऍडव्हान्स असं या मेट्रोचं बांधकाम जे करण्यात आलेलं आहे. पूर्ण जर आपण पाहायला गेलं तर मेट्रो आपण मुळात आतमध्ये प्रवेश केला तर वेलकम टू मुंबई मेट्रो लाईन 3 असं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ही मेट्रो सध्या पाहायला गेलं तर BKC ते सिद्धिविनायक असेल अशा या मार्गावरती सुरू झालेली आहे. या मुंबई मेट्रो लाईन 3चा हा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. योग्य म्हणजे प्रत्येक प्रवाशांना माहिती देणारी ही सगळी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपत्कालीन परिस्थितीत दरवाजा उघडण्याची प्रक्रिया कशी असेल, आपत्कालीन स्थिती तिन्ही भाषेमध्ये देण्यात आलेली आहे आणि दरवाजा उघडण्यासाठी कव्हर खेचा एकंदरीत सगळी माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. महत्वाचं म्हणजे प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ते आपण पाहतो CCTV कॅमेरे इथे पाहायला मिळत आहेत. प्रत्येक मेट्रोच्या प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला हे CCTV कॅमेरे पाहायला मिळत आहेत आणि प्रवाशांना ज्या वेळेला ही मेट्रो सुरू होईल आणि मेट्रो सुरू झाल्याच्या नंतर ही पुढच्या स्थानकापर्यंत जाईपर्यंत
प्रत्येक प्रवाशांना माहिती देण्यासाठी इथे इंडिकेटर सुद्धा आहे आणि या इंडिकेटर मध्ये जर पाहिलं गेलं तर इथे टाइम सुद्धा आहे आणि इथे येणाऱ्या स्टेशनचं नाव येतं, कुठल्या बाजूला दरवाजे उघडणार आहेत ते सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळते. त्यामुळे अत्यंत असं ऍडव्हान्स पद्धतीचे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. ऍडव्हान्स पद्धतीने ही मेट्रो सध्या आपण पाहतोय ही भूमिगत मेट्रो, या मेट्रोचं बांधकाम जे झालेलं आहे. पुढे आपण पाहतोय, पुढे आपण जर आलो तर या मेट्रोमध्ये सीट आपण पाहणार आहोत. पाहायला गेलं तर अगदी कम्फर्टेबल अशी ही सीट आहे. मागे पूर्ण आपण पाहायला गेलं तर ट्रान्सपरंट अशी ही काच आहे. त्याच्यामुळे आपण टनल मधून जेव्हा प्रवास करत असू तेव्हा संपूर्ण टनल आपल्याला या ट्रान्सपरंट विंडो मधून पाहायला मिळणार आहे. आता ट्रेन सुरू झालेली आहे. ही प्लॅटफॉर्मची दृश्य तुम्ही पाहतात. साधारणतः पाहायला गेलं तर ही आता सध्याचा हा प्रवास आहे आपला BKC टू सिद्धिविनायक मंदिर असा हा प्रवास आपला सुरू आहे सध्या. आणि निश्चितच आपण पाहतोय की अत्यंत असा गारेगार आणि आरामदायी हा प्रवास आपल्याला पाहायला मिळत आहे. जसं मी सांगितलं की बसण्यासाठी सीट आहे, त्याच्यानंतर कम्फर्टेबल म्हणून इकडे आपण पाहतोय हँड पकडण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी आपण पाहतोय हातधाराला आपल्याला इकडे डिस्क पण दिलेले आहेत, हँडल्स पण दिलेले आहेत. अगदी कम्फर्टेबल असं हे सगळं मेट्रो जी आहे ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अगदी गारेगार आणि मुंबईमध्ये होणारी वाहतूक कोंडी याच्यातून सुटका होण्यासाठी अत्यंत प्रवाशांचा सुखरूप आणि गारेगार आणि आरामदायी प्रवास होण्यासाठी ही मुंबई मेट्रो लाईन 3 जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ही मेट्रो लाईन जी आहे ती मुंबईच्या पोटातून म्हणजे अंडरग्राऊंड ही भूमिगत मेट्रो आहे. विशेष म्हणजे या मेट्रोचं विशेष म्हणजे ही मेट्रो जाणार आहे ती मिठी नदीच्या खालून. त्यामुळे प्रतीक्षा होती प्रवाशांना की ज्या वेळेला मुंबई मेट्रो लाईन 3 सुरू होईल त्यावेळेला ही नेमकी कशी असणार, कशी धावणार, या सगळ्याच आपण पाहायला गेलं तर हे ट्रायल जी आहे ती आज झालेली आहे. आणि उद्या जे आहे ते 10 मे उद्यापासून ही मेट्रो सर्व प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या मेट्रो मधून प्रवास करणार असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की या मेट्रो मधील प्रवास कसा होता, गारेगार प्रवास, आरामदायी प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.